आम्ही जे संघटना चालू केली हे आपल्यासारख्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी चालू केली. त्या माध्यमातून आम्ही आज हा काय उपक्रम गेले 3 वर्ष राबवत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना यापुढे 10वी फक्त प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बॅक बेंचला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. बघत आहोत की किती प्रॉब्लेम आहेत, तर त्या प्रॉब्लेमांना बघता आम्ही पहिले आम्ही फक्त सामाजिक कार्यामध्ये काम करत होतो, पण नंतर आम्ही असा विचार केला की भाई समाजामध्ये जे प्रॉब्लेम आहेत, लोकांना जो त्रास होतो किंवा पॉलिटिकल वाल्यांकडनं होतो त्यामध्ये आम्ही थोडीफार मदत करतो. जसं की आमचे राजकीय मित्रमंडळ आहे त्यांच्याकडनं आम्हाला मदत होते. सर्वांमार्फत आम्ही एकत्र करून जे फुलाची पाकळी आम्ही आमच्या मार्फत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. जनतेला मी एवढं सांगे अशा उपक्रम फक्त आम्हीच नाही तर आमच्यासोबत जोडून अजून लोकांनी हे उपक्रम राबवावेत जेणेकरून समाजामध्ये एक समाज बांधवामध्ये सर्व पूर्ण हे झाले पाहिजे. आता सध्या आपण बघत आहोत की ओबीसी आणि मराठा यामध्ये थोडेफार वादविवाद होत आहेत, पण यामुळे आपण हिंदू भाऊच आज भांडत आहोत. या समाजामध्ये असे उपक्रम राबवून एकत्र होऊन आता सर्वांनी काम करावं असंच मी समजेल. आता पुढचं आपलं असेल ते आपले कळंबोली शहराध्यक्ष रुपेश सावंत बोलतील. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आजच्या ज्या कार्यक्रमासाठी ज्या मान्यवरांना आम्ही बोलवलं होतं, त्याचबरोबर ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आमंत्रण दिलं होतं त्याबद्दल सगळे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. ही जी संघटना आहे ती 2020 साली सुरुवात झालेली आहे. 4 वर्ष संघटनेला होत आहेत. आम्ही विविध ठिकाणी संघटनेचे ऑफिसेस ओपन केलेले आहेत आणि त्या माध्यमातून संघटना म्हणजे एका विचाराने प्रेरित झालेले सगळे मित्र एकत्र येऊन आम्ही समाज उपयोगी आणि समाजाला जे काही उपयोग करता येईल, ते फॉर एक्झाम्पल असेल की तुमचं शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये काय जर तुम्हाला हेल्प लागत असेल, आरोग्यविषयक काय हेल्प लागत असेल, त्या सगळ्या मदत आम्ही करण्याचा एकत्रपणे प्रयत्न करत आहोत. सगळे आम्ही जेवढे यंग जनरेशन आहोत ते प्रत्येकजण आपापल्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये गुंतलेले आहेत, तरी सुद्धा त्यातून वेळात वेळ काढून आम्ही या संघटनेला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी सगळ्यांची साथ लाभते ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आमचा प्रयत्न राहील की येत्या पुढील काळामध्ये सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवणे आणि जसं प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे काही महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर असतात, जसे की रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, लाईट बिलाचे प्रश्न असतील, आरोग्यविषयक प्रश्न आहेत. आज बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था आहे की ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था मोठ्या मोठ्या शहरांमध्ये व्यवस्थित झालेली नाही आहे. तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून हा विषय खूप दिवसांपासून आता घेतलेला आहे, परंतु अजून याची वाचा आम्ही फोडली नव्हती. पण आज या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की नवरत्न युवा संघटना येत्या काळामध्ये प्रत्येकासाठी मोफत आरोग्य व्यवस्था म्हणून एक ॲम्ब्युलन्स तयार करणार आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी आमच्याशी जोडा. आज आमच्या संस्थेला फक्त एक संस्था न राहून एक NGOचं मानांकन आम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्यामधून ज्यांना डोनेशन कराल त्यांना सगळ्यांना इन्कम टॅक्समध्ये ATGचं सुद्धा बेनिफिट भेटणार आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मदत आम्हा सर्वांना करा, कारण शेवटी आर्थिक पाठबळ, राजकीय पाठबळ आणि सर्व मान्यवरांची आम्हाला मदत झाल्याशिवाय या कार्याला मोठी गती प्राप्त होणार नाहीये. आम्ही सर्वांना या तुमच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.